हॅलो फ्रेंड्स, तर सफर मराठी या चॅनलवरती मी एक न्यू स्टोरी स्टार्ट केलेली आहे. तर तिकडे जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती स्टोरी नक्की वाचा. रात्री चिऊ मम्मा डॅडजवळच झोपली. अंजली सकाळी लवकर उठून स्वतःचा आवरून घेऊन खाली जाते. देवपूजा आणि सगळ्यांसाठी ती स्वतःच्या हाताने सगळ्यांची आवड लक्षात घेऊन नाश्ता बनवते. अंकुश तिच्या आधीच उठून जॉगिंगला गेला होता. परत आला तर घरात अंजलीने केलेल्या पदार्थांचा खमंग दरवळ पसरला होता. वाऱ्याच्या झुळकीसोबत तो सुगंध त्याच्या नाकात शिरला आणि त्याला आत खेचून घेऊन गेला. तो तसाच किचनकडे वळला. अरे वा, आज काय स्पेशल? अंकुशने हसत विचारलं. त्याचा आवाज अगदी जवळून आल्याने अंजली थोडी दचकली. तिच्या हातातून चमचा निसटता निसटता वाचला. अंकुश, तुम्ही इथे काय करताय? अंजलीने डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर थोडा वैताग आणि थोडी लाली होती. जा बघू, आधी फ्रेश व्हा. किती घाम घाम आलेले आहेत तुम्हाला? तिने हाताने त्याला बाहेर जाण्याचा इशारा केला. अंकुशने तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता एक खोल श्वास घेतला. जणू त्या सुगंधातच तो न्हाऊन निघत होता. अरे, एवढा छान खमंग सुवास पसरलाय नाश्त्याचा, तोच मला इथे खेचून घेऊन आला आहे. त्याच्या डोळ्यात खोडकर चमक होती. सगळ्यांच्या आवडीचं आहे आज. काही ना काही. उद्यापासून मी 5-6 दिवस नसेन ना म्हणून. अंजलीच्या आवाजात थोडा हलकेपणा होता, पण मनात कुठेतरी त्याला सोडून जाण्याचं दुःखही लपलेलं होतं. अरे वा, मग सगळ्यांच्या आवडीचं काही ना काही आहे, तर माझ्या आवडीचंही मला पाहिजे. अंकुश तिच्या अगदी जवळ येत तिच्या डोळ्यात पाहू लागला. त्याच्या डोळ्यात एक हट्ट आणि ओढ स्पष्ट दिसत होती. हो, केले तुमच्या आवडीचं सुद्धा. अंजलीने हळूच त्याला समोरच्या भांड्याकडे खुणा करत घालत हसली. ते नाही, मला किस हवाय, आत्ता इथेच. अंकुश अजून जवळ येत तिच्या कमरेला हलकेच पकडत म्हणाला आणि तिच्या डोळ्यात बघत सिडक्टिव्ह आवाजात बोलला. अंकुश, मॉम केव्हाही किचनमध्ये येतील. अंजलीने डोळे विस्फारले आणि आजूबाजूला पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरची लाली आणखीन वाढली. तुम्ही आलात ना म्हणून बघा, सगळे बाहेर गेले. आता मला मदत कोण करणार? तिने त्याच्या हातावर हलकेच चापटी मारली. मी करतो ना म्हणत अंकुशने तिच्या गोऱ्या खांद्यावर ओठ टेकवले. त्याच्या स्पर्शाने अंजलीच्या अंगावर सरकन काटा आला. अंकुश, फाजीलपणा पुरा करा आता. जा अंघोळ करा आणि तुमच्या लाडक्या लेकीलाही उठवा. मॅडमला उठवायला 10-15 मिनटं लागतात. अंजलीने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या आवाजात हसू दडलेलं होतं. ते सगळं नंतर. आधी सकाळ तर गोड होऊ दे माझी. अंकुश तिच्याकडे अजून ओढ लावत म्हणाला. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. अंकुश, अंजलीने बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर थोडा लटका राग होता. तो मुद्दामच चेहरा पुढे करून म्हणाला, बघू काय करतेस तू? तशी ती वैतागून हसली आणि त्याच्या गालावर हलकं चुंबन घेतलं. जा आता. तिच्या ओठांवर एक गोड स्मित होत. हे काय होतं? हे असं किस थोडं मागितलं होतं मी. अंकुश फुगून लहान मुलांसारखा हट्ट करत म्हणाला. अंकुश नो, तुम्ही आधी अंघोळ करून या बरं. असं पारसं आजींनी तुम्हाला किचनमध्ये बघितलं ना तर आपल्या दोघांना पण ओरडा मिळेल. अंजलीने त्याच्या हाताला धरून त्याला किचनमधून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. तिच्या डोळ्यात भीती आणि चेहऱ्यावर लाजरे हसू दोन्ही होतं. आलोच, पण मला माझ्या मनासारखा किस मिळत नाही तोपर्यंत काही तुला आज मी बाबांकडे सोडणार नाही. अंकुशने तिच्या डोळ्यात बघून हट्टाने म्हटलं. त्याच्या आवाजात एक प्रकारची धमकी होती. बरं, ते नंतरच बघू. नंतर तुम्ही जे आधी इथून. ती अंकुशला धक्का देत किचनमधून बाहेर काढते. तोही मग मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी दाराजवळ थांबून पटकन मागे वळतो.
आणि क्षणाचाही विलंब न करता तिला आपल्या जवळ घेतो. तिच्या ओठांवर आपले ओठ टेकून बाजूला होतो. हा हा प्रकार इतक्या अचानक घडतो की अंजलीचे डोळे मोठे होतात. तिला काय बोलावं, काय करावं हेच सुचत नाही. तिचा श्वास काही क्षण थांबतो. हा ट्रेलर होता फक्त, पिक्चर अजून बाकी आहे म्हणत तो हळूच तिच्या कमरेवर चिमटा काढून पळून जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक खोडकर विजयी हसू होतं. अंकुश, अंजली चिडून म्हणते, पण तिच्या आवाजात राग कमी आणि लाडीकपणा जास्त होता. पण तिचं चिडणं ऐकायला थांबला कुठे होता तो. तीही मग आजूबाजूला बघत कोणी पाहिलं तर नाही ना या विचारानेच लाजतच किचनमध्ये जाते आणि बाकीचा नाश्ता बनवायला घेते. तिच्या गालावरची लाली मात्र अजूनही कायम होती आणि तिच्या मनात अंकुशने केलेला खोडकरपणा रेंगाळत होता. अरे अंजली, नाश्ता झाला? अंकुशच्या मॉम तिच्याजवळ येत विचारतात. सॉरी ग, आज थोडा उठायला उशीरच झाला मला. अगं, काल रात्री ह्या दाढेने दुखणं काढलं बघ. रात्रभर झोप नाही. आता पहाटेच डोळा लागला होता. इट्स ओके मॉम. तुम्हाला काही हवं आहे का? कॉफी देऊ तुम्हाला? अंजलीने किचनमधूनच विचारलं. तिच्या आवाजात काळजी होती. अगं नाही, मी सगळ्यांसोबतच थोडं खाईन. तोपर्यंत रूममध्ये आराम करते. सगळे आले की आवाज दे मला, त्या तिला म्हणतात. आणि त्यानंतर हो मॉम, तुम्ही आराम करा, मी देते आवाज. आणि जास्तच दाढ दुखत असेल तर डॉक्टरकडे जायचं का? अंजलीने विचारलं. तशी आता दाढ थांबली आहे दुखायची, पण डॉक्टरकडे एकदा जाऊन यावं म्हणते. हे बोलले आहेत सोबत येतो म्हणून. रात्रभर ते पण जागे होते माझ्यासोबत. अंकुशची मॉम अंजलीची काळजी बघून म्हणतात आणि त्यानंतर बरं चालेल. अंजली ही मग जास्त काही बोलत नाही. डॅड त्यांच्यासोबत जाणार आहेत बघून ती निश्चिंत होते. मॉम रूममध्ये निघून जातात. तशी अंजली ही स्टाफला इन्स्ट्रक्शन देऊन चिऊचं आवरायला रूममध्ये जाते. समोरच दृश्य बघते आणि डोक्यालाच हात लावते. अंकुश चिऊला थोपटवत बेडवर आडवा झोपलेला. चिऊ ही अजून डोळे मिटून त्याच्या कुशीत होती. अरे देवा अंकुश, तुम्हाला तिला उठवायला पाठवलं होतं ना? तुम्ही तिला घेऊन थोपटत काय बसलायत? विसरलात का आज तुम्ही आम्हाला सोडायला बाबांकडे येणार आहात ते? आणि मग तिथून तुम्हाला ऑफिसलाही जायचंय ते. अंजलीच्या आवाजात वैताग आणि चिंता दोन्ही होती. तिचा चेहरा चिंतेने भरला होता. अंकुशने डोळे न उघडताच चिऊला अजून घट्ट धरलं. तूही विसरतेस का मी बॉस आहे ते? त्याच्या आवाजात थोडा आळस आणि हसू होतं. नाही, पण नंतर मला अजिबात म्हणायचं नाही उशीर झालाय म्हणून. चिऊ, उठ उठ बघू. तू लवकर तुझ्या डॅडकडे. बहुतेक आज भरपूर वेळ आहे वाया घालवायला. म्हणत ती चिऊला उचलून घेत वॉशरूममध्ये नेऊन ब्रश करायला देते. चिऊ डोळे चोळतच ब्रश करायला घेते. अंकुश, तुम्ही जर असाच वेळखाऊपणा केलात ना तर बघाच मग. कॅब बुक करून आम्ही जाऊ हा बाबांकडे. उठा बरं आणि अंघोळ करून घ्या. अंजलीने त्याला हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. तिच्या आवाजात आता थोडी कठोरता आली होती. अंजली, अंकुशने पुन्हा एकदा हट्टी लहान मुलासारखा चेहरा केला. ती त्याच्याकडे बघते आणि परत एकदा विचार कर ना, जायलाच हवं का? मी येतो ना रात्री रोज तुम्हाला आणायला, अंकुश म्हणतो. आणि त्यानंतर त्याच्या आवाजात आणि डोळ्यात एक प्रकारची अर्ज होती. जणू काही तो तिला थांबवण्यासाठी म्हणत होता, शेवटचा प्रयत्न करत होता. अंकुश, अंजलीने त्याच्याकडे बारीक डोळे करून रागात पाहिलं. तिला
त्याच्या भावना समजत होत्या, पण घरी जाणंही तिच्यासाठी तितकंच महत्त्वाचं होतं. तिच्या चेहऱ्यावर दुविधा आणि प्रेम दोन्हीही होतं. माझ्या प्रेमाची माझी कदरच नाही. जाऊ दे, जा तू. अंकुश तोंड पाडून, जणू काही त्याला खूपच वाईट वाटलं होतं असं दाखवत म्हणाला. त्याच्या डोळ्यात हलकीशी नाराजी असली तरी खोडकरपणा स्पष्ट दिसत होता. तो बाथरूममध्ये चिवच्या जोडीला ब्रश करून तिचं आवरून देत अंजलीकडे सोपवतो आणि स्वतःची तयारी करायला घेतो. तो बाहेर यायच्या आधी अंजलीने आधीच चिवला तयार करून देवबाप्पाला नमो करायला जा आई आऊ आजीसोबत असं सांगून खाली पाठवून दिलं. चिऊ ही आनंदाने हो मम्मा म्हणत पळाली होती लगेच. तसं मग अंजली रूममधली थोडी आवराआवरी करून अंकुशची ऑफिसची तयारी करायला घेतली. त्याचा कोट, वॉलेट, वॉच, रुमाल, लॅपटॉप, बॅग सगळं एक एक करून व्यवस्थित बेडवर काढून ठेवते. तितक्यात अंकुशही बाहेर येतो. अंजली स्माईल करत त्याच्या जवळ येते, पण तो फुगून मुद्दाम ड्रेसिंग टेबलकडे वळतो. अंजली हसून त्याच्या जवळ येते. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित होतं, पण तो फुगून मुद्दाम ड्रेसिंग टेबलकडे वळतो. जणू काही तिला अजिबात महत्त्व देत नव्हता. त्याच्या खांद्यामध्ये एक प्रकारचा ताठरपणा होता. तो अंजलीला अजूनही मी तुझ्यावर नाराज आहे असं दाखवत होता. अंकुश, सॉरी ना, पण हट्ट सोडा ना तुम्ही. अंजलीच्या आवाजात एक प्रकारचं लाडीक आर्जव होतं. अंकुशने फक्त एक आवाजात उत्तर दिलं, पण त्याचा आवाज आता थोडा मऊ झाला होता. त्याचे डोळे बंद होते, जणू काही तो तिच्या स्पर्शाचा आनंद घेत होता. आता असं चिडणार का तुम्ही माझ्यावर? मग माझं मन कसं लागेल? प्लीज, अंजलीने त्याच्या केसांमधून हात फिरवत म्हटलं. तिच्या आवाजात त्याला समजवण्याची आर्त विनवणी होती. तसं तो तिच्या कमरेला विळखा घालून तिला आपल्याजवळ ओढत मांडीवर बसवतो आणि घट्ट मिठी मारतो. त्याच्या मिठीत तिला एक प्रकारची सुरक्षितता जाणवली. मी खूप मिस करणार आहे तुम्हा दोघींना. त्याच्या आवाजात अचानक एक प्रकारचं दुःख जाणवलं. त्याने आपला चेहरा तिच्या खांद्यावर लपवला. सॉरी, मी आधी सांगितलं नाही, पण आज दुपारी मी 1 दिवसांसाठी पुण्याला जातोय. एक कॉन्फरन्स आहे, जावं लागेल मला. अंजलीने डोळे विस्फारले. तिला धक्काच बसला. तिला सोडून जाण्याबद्दलचा त्याचा हट्ट आणि नाराजी यामागे हे कारण होतं, याचा तिला आत्ताच उलगडा झाला. आणि हे तुम्ही मला आत्ता सांगताय, म्हणून कालपासून एवढं तोंड पाडून आहात ना? तिच्या आवाजात थोडी नाराजी होती. सॉरी, पण मी आज संध्याकाळी निघेल. दुसऱ्या दिवशी कॉन्फरन्स अटेंड करून एक क्लायंट मीटिंग आहे, ते संपवून मी उद्या संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत निघेल. अंकुशने तिच्या डोळ्यात बघून आपली बाजू स्पष्ट केली. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव दिसत होते. ठीक आहे, स्वतःची काळजी घ्या आणि लवकर या. अंजलीने त्याच्या गालावर थोपटलं. तिच्या मनात आता काळजी आणि थोडंसं दुःख दोन्हीही होतं. हो, माझ्या ह्या गोड बायको आणि डॉलशिवाय मी राहूच शकत नाही. पटकन काम संपवून चटकन येतो. अंकुशने तिच्या गालावर नाक घासत म्हणतो. त्याच्या डोळ्यातून तिच्याबद्दलचं प्रेम ओसंडून वाहत होतं. तुम्ही दोघींनी स्वतःची काळजी घ्या आणि मला खूप खूप मिस करा, अंकुश म्हणाला. अंजलीने त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवत त्याला डीप किस करायला सुरुवात केली. तिला त्याला आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करायचं होतं आणि त्याला धीर द्यायचा होता. अंकुशही तिला तेवढ्यातच उत्कंठतेने प्रतिसाद देतो. त्याच्या हातांनी तिला अधिक घट्ट पकडलं. श्वास जड व्हायला लागतो. तसं तो थोडा बाजूला होत तिच्या मानेवर, गळ्यावर छोटे छोटे किस करायला घेतो. त्याचा प्रत्येक स्पर्श तिच्या अंगावर रोमांच आणत होता. अंजली त्याच्या गोड स्पर्शाला अनुभवत डोळे मिटून त्याच्या केसांतून हात फिरवत होती.
तिला हा क्षण कधीच थांबू नये असं वाटत होतं. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं लाजरं हसू होतं. बऱ्याच वेळाने अंकुश बाजूला होतो. त्याचे डोळे अजूनही मिटलेले होते. त्याने हळूच डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिलं. ती ओठ दातात धरून डोळे मिटून त्याच्या स्पर्शात हरवलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची धुंदी होती. तसं तो तिच्या गालावर किस करत हळूच तिच्या ओठांवरून अंगठा फिरवून ते सोडवतो आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. त्याच्या प्रत्येक कृतीत तिच्याबद्दलची नितांत ओढ आणि प्रेम दिसत होतं. नंतर तयार होऊन ते दोघेही एकत्रच खाली जातात. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. आऊ, आजी आणि चिऊची पूजाही करून झाली होती. चिऊ देवाजवळ हात जोडून उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक निरागस शांतता होती. तसं मग अंजली स्टाफला नाश्ता डायनिंग टेबलवर सर्व करायला सांगून मॉमला बोलवायला जाते. सगळे आजचा नाश्त्याचे पदार्थ बघून खुश झालेले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्ट दिसत होतं. अरे वा, सगळ्यांच्या आवडीचे काही ना काही आहे नाश्त्याला आज, आऊने हसत म्हटलं. हो आऊ, तुझी लाडकी नाचून माहेरी जी चालली आहे आज. 4-5 दिवस नसणार ना, म्हणून आजच सगळी कसर भरून काढली आहे मॅडमने. अंकुशने खोडकरपणे अंजलीकडे बघत म्हटलं. छान छान, पण बाळा, अगं एवढा खटाटोप कशाला करायचा आहेस? आऊ आजीने अंजलीच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने म्हटलं. आऊ सकाळी 5:30ला उठली आहे बरं माझी बायको, अंकुश खोडकरपणा कायम ठेवत म्हणतो. अहो बस आता, अंजली लाजून मान खाली घालते आणि म्हणाली. तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता. सगळे तृप्त झालेले नाश्ता करून थोड्या वेळातच अंकुश आणि अंजली निघतात. अंकुश तिला घरी सोडून तसाच ऑफिसला जाणार होता. तो स्टाफला सांगून अंजलीची बॅग गाडीत ठेवायला सांगतो. ती सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन निरोप घेते. नाश्ता छान झाला होता बाळा. आज तू जातेस, आम्हाला अशी सवय लावून ठेवली आहेस. आता उद्या कसं बरं एवढा टेस्टी करायचा आम्ही? अंकुशच्या डॅडनी हसत म्हटलं. त्यांच्या चेहऱ्यावर तिच्याबद्दलचं कौतुक होतं. डॅड, मी परत आल्यावर नक्की तुमच्या आवडीचा सगळ्या डिशेस तुम्हाला बनवून खाऊ घालेल, अंजली हसून उत्तर देते. तिच्या आवाजात एक प्रकारची गोड आश्वस्तता होती. हा मग ठीक आहे. अंकुशचे डॅड समाधानाने हसले आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने थोपटलं. अंजली बाळा, कसलीही मदत लागली तर मला कळव हं. तसं मी उद्या एक चक्कर मारेनच तिथे. त्यांच्या आवाजात काळजी होती. वाव आजोबा, तुम्ही पण येणार मामाकडे? चिऊने डोळे मोठे करत आनंदाने विचारलं. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्ही होतं. हो बाळा, 4 दिवस करमणार थोडी आहे मला. माझ्या सोनपापडीशिवाय मी येईन हा तुला भेटायला. अंकुशच्या डॅडने चिऊला जवळ घेत तिच्या गालावर पापा घेतला. त्यांच्या आवाजात चिऊबद्दलचं अतोनात प्रेम ओसंडून वाहत होतं. थँक्यू आजोबा, मी तुम्हाला खूप मिस करणार आहे उद्या. लवकर या मला भेटायला. चिऊने त्यांना घट्ट मिठी मारली. तिच्या लहानग्या मनात आजोबांच्या येण्याने खूप आनंद झाला होता. हो ग माझी राणी, उद्या लवकर येईन तुला भेटायला. त्यांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. मॉम, डॉक्टरकडून जाऊन आलात की मला कळवा हं, नाहीतर माझं मन नाही लागणार तिथे, अंजलीने काळजीने म्हटलं. हो बाळा, मी कळवेन तुला, पण इथली काळजी करू नकोस. तू तिथे लक्ष दे. खरं तर आम्हीच आलो पाहिजे होतो मदतीला. मॉमच्या आवाजात एक प्रकारचं गिल्ट होतं. नाही मॉम, ठीक आहे, तिथे आहेच सगळे, तुम्ही तुमची काळजी घ्या, अंजलीने त्यांना आश्वस्त करत
म्हटली. आऊ आजी बाय. चिऊ तिची गोडवाली स्माईल देत म्हणते. माझी चिमणी ती. काळजी घे राजा. त्या तिच्या गालावर ओठ टेकवत मिठीत घेतात. आऊ काळजी घ्या, येतो आम्ही. अंजली त्यांना प्रेमाने म्हणते. हो शालाकाला सांग विचारलं म्हणून. जमलं तर उद्या मी ही धीरजसोबत एक फेरी मारेन. ठीक आहे आऊ म्हणत अंजली त्या सगळ्यांचा निरोप घेऊन निघते. अंकुश त्या दोघींना बाबांकडे सोडतो. सगळ्यांना भेटून तो निघतो. त्या दोघींना बाय बोलताना मन भरून आलेलं त्याचं. अंजलीची ही अवस्था काही वेगळी नव्हती, पण मनावर दगड ठेवून तो तिथून निघतो. साहिल आणि मेघाच्या साखरपुड्याला अवघे 4 दिवस उरले होते. घरात एक वेगळीच लगबग सुरू होती. त्यात लहान मुलांचा किलबिलाटही होता, ज्यांनी या तयारीला एक गोड गडबडीचं स्वरूप दिलं होतं. आजोबांकडे आल्यापासून चिवचं भारी लाड चाललेले. तिचा निरागस चेहरा आणि गोड हसू पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल असं होतं. मामू, आजू, मोठी आई, मोठा मामा, मोठी मामी सगळ्यांची लाडकी असल्याने सगळे तिचे लाड पुरवत होते. तिने फक्त बोलायची खोटी की आज मला हे खायचं आहे. तिला जे पाहिजे ते बाहेरून आणून द्यायचं, नाहीतर ती पदार्थ घरीच बनवला जायचा. तिने एखादी गोष्ट मागितली की ती पूर्ण होईपर्यंत घरात स्वस्थता नसायची आणि सगळेच तिच्या हट्टाला आनंदाने पुरवायचे. सोबत स्वीटू आणि श्रेयांसचेही तितकेच लाड होत होते. एक दिवस चिऊ, स्वीटू आणि श्रेयांस या त्रिकुटाने साहिल आणि मेघाला मॉलमध्ये घेऊन जाण्याचा हट्टच धरला. मामा, मामी, आम्हाला तुम्ही तुमच्या एंगेजमेंटची शॉपिंग करून द्या म्हणत चिवने आपल्या निरागस डोळ्यांनी साहिल आणि मेघाकडे हट्ट केला. साहिल आणि मेघाला पाहिलं तर मुलांच्या या अजब मागणीचं हसूच आलं आणि बालहट्टापुढे हसून दोघेही तयार झाले. दुसऱ्या दिवशीची वेळ काढून ते त्या त्रिकुटांना घेऊन मॉलमध्ये गेले. त्यांनी मुलांच्या आवडीचे कपडे घेतले. नंतर प्ले झोनमध्ये मनसोक्त खेळून झाल्यावर आणि फूड कोर्टमध्ये मुलांनी त्यांच्या आवडत्या पिझ्झा आणि बर्गरवर ताव मारला. सगळी मॉलमधली गंमत घरी येऊन त्यांनी सांगितली. सगळे त्यांचा आनंद बघून खुश होते. त्यात भर म्हणजे अंकुश रोज रात्री न चुकता अंजली आणि चिवला भेटायला यायचा. दिवसभर ऑफिसमध्ये कितीही काम असलं तरी रात्री त्यांना भेटल्याशिवाय त्याला चैन पडत नसायची. तो आल्यावर रोज रात्री सगळ्यांना आईस्क्रीम ट्रीट आणि सोबत गप्पा हे समीकरण ठरलेलं होतं. त्यातच अंकुश आणि अंजली एकमेकांकडे चोरून पाहणं, नजरेची ती गोड भाषा, तर कधी खोडकर इशारे आणि चोरटे स्पर्श. एंगेजमेंटच्या 1 दिवस आधी रात्री अंकुश डायरेक्ट त्याच्या घरी न जाता तो अंजलीच्या माहेरी आला. त्याला आज लवकर आलेलं पाहून सगळ्यांना आश्चर्य आणि आनंद दोन्हीही झालेलं. तो निरोप जसा मिळाला तशी तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. वहिनी, साहिल आणि मोठ्या दादाने तर चिडवून पार हैराण करून सोडलेलं तिला. ती तशीच लाजेत कॉफी घेऊन तिच्या रूममध्ये आली. अंकुशही फ्रेश होऊन तिचीच वाट बघत होता. काय आहे हे? स्टाफकडून असा निरोप का पाठवला मला? खाली वहिनी, साहिल, दादा किती चिडवत होते मला. असं कोण करतं? ती लटक्या रागात त्याला म्हणाली. काय करणार मग मी बिचारा? बायको मस्त माहेरी येऊन राहिली आहे. तिच्याशी ना नीट बोलायला मिळतं ना तिला नीट बघायला मिळत आहे. कसं जगावं एका बिचाऱ्या नवऱ्याने? म्हणून आज खास वेळ काढून माझ्या बायकोसाठी मी लवकर आलोय. तर इथे ती मलाच येऊन ओरडते. भलाई का तो जमानाही नाही रहा. बस बस समजलं. अंकुश, आय लव्ह यू. थँक्यू माझ्यासाठी, चिऊसाठी खास वेळ काढून तुम्ही रोज येता त्याबद्दल, अंजली हलक्या आवाजात म्हणाली. अंकुशने तिला मागून अलगद जवळ घेतलं. त्याचा गरम श्वास तिच्या मानेवर जाणवला. तुझी खूप आठवण आली म्हणून आलो लवकर.
तो तिच्या कानात कुजबुजला. तिच्या अंगावर एक गोड शहारा उमटला. त्याच्या स्पर्शाने ती विरघळत होती, पण लगेच तिला थोड्या वेळापूर्वी कसं चिडवत होते ते लक्षात आलं आणि तिने हळूच त्यांच्या मिठीतून स्वतःची सुटका करून घेतली. "बरं, ही कॉफी घ्या, नाहीतर थंड होईल. मी जाऊ का खाली?" "थोडा वेळ थांब ना," तो म्हणाला. तशी ती त्याच्याजवळ थांबली. त्याच्या मिठीत शिरत, त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत शांत बसली. नंतर ते दोघंही खाली येतात. सगळ्यांनी परत दोघांना खूप चिडवलं, पण ते चिडवूनही दोघं एन्जॉय करत होते. हे छोटे छोटे मजा मस्तीचे क्षण त्यांच्या नात्यातील गोडवा अजूनच वाढवत होते. एंगेजमेंटच्या तयारीचे हे 4 दिवस भुरकन उडून गेलेले. आज सायंकाळी 6:43 मुहूर्त शुभ मुहूर्त होता. त्यामुळे सकाळपासूनच दोन्ही घरात तयारी सुरू होती. हॉलमध्ये पोहोचण्यासाठी साहिल आणि मेघाकडील मंडळींनी दुपारी 3 नंतर प्रस्थान केलं. 5 स्टार हॉटेलच्या मोठ्या बँक्वेट हॉलमध्ये साखरपुडा आयोजित केला होता. हॉल अगदी आधुनिक पद्धतीने डोळे दिपून जातील असा सजवला होता. लखलखणाऱ्या झुंबरांची मंद पण तेजस्वी रोषणाई, नाजूक ऑर्किड आणि लिलीच्या फुलांची आकर्षक सजावट आणि चकचकीत मार्बलची फरशी यामुळे हॉलला एक शाही आणि दिमागदार रूप आलं होतं. पाहुण्यांसाठी आलिशान सोफा सेट आणि आरामदायक खुर्च्यांची व्यवस्था केली होती. हॉलमध्ये पोहोचल्यावर सुरुवातीला सगळ्यांनी व्यवस्थेची पाहणी केली. बायका पूजेचं सामान, भेटवस्तू आणि इतर सर्व गोष्टी आहेत की नाही हे बारकाईने तपासत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कामाची लगबग असली तरी आनंद स्पष्ट दिसत होता. पुरुष मंडळी हॉलमधल्या अरेंजमेंट्स, केटरिंगची व्यवस्था आणि पाहुण्यांची सोय बघत होते. अंकुश आणि साहिलचे वडील सगळं व्यवस्थित आहे की नाही हे तपासत होते. 4:30 झाले तसं मेकअप आर्टिस्टने मेघाला तयार करायला सुरुवात केली. तिथे साहिलही छान तयार झालेला. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गुरुजींनी स्टेजवर पूजा मांडायला सुरुवात केली. थोड्याच वेळात मंत्रपठणाला सुरुवात झाली, ज्याने हॉलमध्ये एक प्रकारची पवित्र शांतता पसरली होती. प्रथम गणपती पूजन करण्यात आलं. विघ्नहर्त्याला बोलावून कार्यक्रमात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर कुलदेवतेची पूजा करण्यात आली. दोन्ही कुटुंबांनी आपापल्या कुलदेवतेचा आशीर्वाद घेतला. मेघाने सुंदर हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसली होती, ज्यावर सोनेरी जरीचे भरगच्च नक्षीकाम होतं. तिच्या कमरेला एक कमरपट्टा होता आणि केसात पारंपरिक गजरा माळला होता. गळ्यात ठुशी, नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर बिंदीने तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. ती खऱ्या अर्थाने मराठमोळी नवरी दिसत होती. तर साहिलने तिच्या हिरव्या साडीला कॉम्प्लिमेंट देईल असा लाईट ग्रीन कलरचा वेल्वेटचा कुर्ता आणि त्यावर पांढरा पायजमा घातला होता. त्याच्याही कपाळावर कुंकवाने चंद्रकोर काढली होती, जी त्याच्या राजबिंड्या व्यक्तिमत्वाला अजून रुबाबदार बनवत होती. ते दोघंही एकमेकांचं लक्ष वेधून घेत होते. साहिलशी नजरानजर झाली की ती लाजून मान झुकवायची, पण आज त्याच्यावरून तिची नजर हटतच नव्हती. तिला तर हे सगळं अगदी स्वप्नदातच वाटत होतं. साहिलची ही अवस्था तशीच काहीशी होती. आपण कोणाच्या तरी इतके प्रेमात पडू की त्या व्यक्तीशिवाय आपल्याला जीवनच व्यर्थ वाटेल असा त्याने विचारही केला नव्हता. पण मेघासारखी समजूतदार, मन मिळावू आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारी मुलगी आता त्याची आयुष्यभराची सोबती बनणार होती. अंजलीने पण सुंदर हिरव्या रंगाचा घेरदार घागरा घातला होता. त्यावर बारीक नक्षीकाम होतं आणि तिच्या ओढणीवर हलकं सोनेरी काम होतं. तिने मॅचिंग दागिन्यांनी आपला लूक पूर्ण केला होता. अंकुशने तिला मॅचिंग होईल असा हिरव्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला होता. तो अंजलीच्या बाजूने उभा होता.
त्याच्या डोळ्यात तिच्या सौंदर्याचं कौतुक स्पष्ट दिसत होतं. चिऊ आणि स्वीटूने सुंदर गुलाबी रंगाचा घेरदार ओढणीवाला अनारकली घातला होता, तर श्रेयांशने निळ्या रंगाचा धोती कुर्ता घातला होता. हे त्रिकूट तर अगदी गोड दिसत होतं. पूजेचे विधी सुरू असताना अंजली आणि अंकुश एका कोपऱ्यात उभे होते. अंकुशने हळूच अंजलीचा हात आपल्या हातात घेतला. तिच्या हाताच्या तळव्यावरून त्याने आपला अंगठा हळुवारपणे फिरवला. अंजलीने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. दोघांनाही त्यांच्या एंगेजमेंटचे क्षण आठवले. डॅड, मम्मा, आपला सेल्फी काढूया ना. त्यांची सेल्फी लवर चिमणी त्यांच्याजवळ येत चिवचिवली. तरीच म्हटलं, आज सेल्फीचं भूत पळालं कुठे? अंजली हसत चिवला चिडवते. डॅड, बघ ना, मम्मा कशी बोलते मला. चिव फुगून लगेच तिच्या मम्माची तक्रार करत म्हणते, ए मम्मा, माझ्या डॉलबद्दल काही बोलायचं नाही हां. आज माझी डॉल एकदम सिंड्रेला प्रिन्सेससारखी दिसते. म्हणत अंकुश चिवला उचलून घेत तिच्या गालावर ओठ टेकवत स्वतःचा मोबाईल काढून त्या तिघांचा सेल्फी घेतो. पूजेची विधी पूर्ण झाली आणि सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेला. साहिल आणि मेघाने एकमेकांना पेढा भरवला. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमललं होतं. हा क्षण त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होती. त्यांच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाची एक वेगळी चमक दिसत होती. प्रत्येक जण या सुंदर क्षणाचा साथीदार बनून भारावून गेला होता. वडीलधाऱ्यांच्या डोळ्यात आपल्या मुलांच्या सुखाचे प्रतिबिंब दिसत होते. गुरुजींच्या सूचनेनुसार साहिल आणि मेघा हळुवारपणे स्टेजच्या मध्यभागी आले. त्यांच्यासोबत चिऊ होती, जी तिचा सुंदर असा ड्रेस सांभाळत हातात सजवलेले अंगठ्याचं ताट घेऊन स्टेजवर आली. तिच्या निरागस चेहऱ्यावर एक उत्सुकता होती. तिने ते ताट साहिल आणि मेघासमोर धरलं. या प्रत्येक क्षणाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफर आपल्याला कामात पूर्णपणे मग्न होते. त्यांच्या लेन्स प्रत्येक चेहऱ्यावरील हावभाव आणि प्रत्येक लहान मोठी हालचाल टिपत होत्या. मेघाने लाजत थोडं घाबरत साहिलकडे नजर वर करून पाहिलं. बराच वेळ त्यांचा सगळ्यांना भेटण्यात, नवनवीन नातेवाईकांची ओळख करून देण्यात आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेण्यात गेला. प्रत्येकजण या सुंदर जोडप्याशी फोटो काढू इच्छित होता. त्यांच्या आनंदात सहभागी होऊ इच्छित होता. नंतर जेवणाचे काउंटर उघडले गेले आणि त्या स्वादिष्ट पदार्थांचा सुगंध सर्वत्र दरवळू लागला. पाहुणे हळूहळू शुभेच्छा देऊन जेवणाच्या काउंटरकडे वळले आणि नंतर पाहुण्यांनी रजा घेतली. आता फक्त घरातली मंडळी उरलेली. तसं मग त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. टेबल आणि खुर्ची लावून साहिल आणि मेघासोबत त्यांचा पूर्ण परिवार जेवायला बसला. सोहळा खूप छान झाला ह्याची चर्चा जेवताना रंगलेली. सगळे खुश आणि समाधानी होते. जेवणानंतर साहिल आणि मेघाचे कपल फोटोशूट सुरू झाले. अनेक रोमॅन्टिक पोजमध्ये त्यांनी फोटो काढले. साहिल मुद्दाम एक एक क्लोज पोज देऊन फोटोग्राफरला फोटोज काढायला सांगत होता. मेघाला उगाचच छळायचं काम सुरू होतं त्याचं. तिच्या गालावर चढणारा गुलाबी ग्लो आणि चेहऱ्यावर लाजेची लाली बघून त्याला अजूनच चेव चढत होता. मैत्रेयी अंजली, अंकुश, दादा, वहिनी त्या दोघांना चिडवत त्यात अजूनच भर घालत होते. तरी नशीब बच्चा कंपनी नव्हती. ते त्यांच्या खेळात व्यस्त होते. नाहीतर त्यांचे निरागस प्रश्न विचारून अजून भांडावून सोडलं असतं त्यांना. मोठे त्यांच्या गप्पांमध्ये गुंग होते. मेघा आणि साहिलचं मनासारखं फोटोशूट कंप्लीट झालं. तसं मग सगळे घरचेच असल्याने त्यांचे पूर्ण फॅमिलीसोबत फोटोशूट केले गेले. ज्यांना जसं आणि जितके फोटो काढायचे होते
ते सगळ्यांनी मनसोक्त काढले. कॅमेऱ्यात कैद झालेले हे क्षण आयुष्यभर त्यांना या अविस्मरणीय दिवसाची आठवण करून देणार होते. हा दिवस खऱ्या अर्थाने प्रेम, आनंद आणि कुटुंबाच्या एकजुटीचा सोहळा होता, जो त्यांच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला. फॅमिली फोटोशूटही पूर्ण झालं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सगळे दमून गप्पा करत बसलेले. साहिलही चेंज करून अंकुशच्या बाजूला येऊन बसला. साहिल अंकुशच्या कानात हळूच काहीतरी कुजबुजतो. त्याच्या चेहऱ्यावर एक खोडकर हसू होतं. जणू काही तो एखादी गुप्त योजना सांगत होता. अरे पण अंकुशच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने साशंक नजरेने साहिलकडे पाहिलं. त्यालाही आनंद झाला. पण असं अचानक? प्लीज ना यार, हेल्प कर ना. तुला आणि अंजलीला मी किती हेल्प केली आहे, तू विसरतोयस का? साहिलने अंकुशच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या आवाजात थोडी लाडीक विनवणी होती, पण डोळ्यात मात्र तू नाही म्हणालास तर बघ असा एक अदृश्य इशारा होता. बरं ठीक आहे, ब्लॅकमेल करू नकोस. अंकुशने नाईलाजाने मान हलवली. साहिलच्या ब्लॅकमेलिंगच्या सवयीला तो पूर्णपणे ओळखून होता. त्याच्या ओठांवर एक वैतागलेलं हसू होतं. अंकुश हळूच अंजली जवळ गेला. ती चिवला पाणी पाजत होती. अंकुशने हळूच अंजलीला इशारा केला आणि तिला थोडं बाजूला घेऊन साहिल त्याच्याशी जे बोलला ते तिला हळू आवाजात सांगू लागला. अंजलीने शांतपणे ऐकून घेतलं. तिच्या चेहऱ्यावर सुरुवातीला थोडा गोंधळ दिसला, पण नंतर तिने विचार करत मान हलवली. ठीक आहे, आपण दोघे बोलूया, पण रिझन काय द्यायचं? अंजलीने विचारलेल्या प्रश्नाने अंकुशच्या मनातली धाकधूक वाढवली. तेच तर सुचत नाहीये. हा साहिल पण ना ऐनवेळी अडचणीत टाकतो. आता असं ऐनवेळी काय सुचणार बरं? अंकुशने वैतागून साहिलकडे पाहिलं. त्याला साहिलच्या या सडन प्लॅनचे पेचात टाकलेले. अंजली थोडा वेळ विचार करते. तिची नजर हॉलमध्ये फिरते आणि मैत्रीवर स्थिरावते. तिच्या डोक्यात एक कल्पना चमकते. मी काय म्हणते, मैत्रीलाही घे ना आपल्यात, म्हणजे ती असेल तर तिच्या घरचे भेटायलाही परमिशन देतील. अंजलीच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास होता, जणू काही तिने कोढं सोडवलं होतं. बरोबर आहे तुझं. अंकुशने अंजलीच्या कल्पनेला दाद दिली. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता थोडी कमी झाली होती. अंजली मैत्रीला हळूच बाजूला घेऊन साहिलचा प्लॅन सांगते. मैत्रीने उत्सुकतेने ऐकून घेतलं. तिच्या डोळ्यात चमक होती, पण नंतर तिच्या चेहऱ्यावर काळजीची एक लहानशी छटा दिसली. पण नंतर अंजली दी, आई एक वेळ परमिशन देईल आम्हाला, पण बाबा इम्पॉसिबल. मैत्रीने हताशपणे मान हलवली. तिच्या आवाजात थोडी निराशा होती. तिला तिच्या वडिलांच्या स्वभावाची कल्पना होतीच. अंजलीने मैत्रीचा हात हातात घेतला आणि तिला धीर दिला. मी आणि अंकुश बोलतो त्यांच्याशी, ते आम्हाला जास्त विरोध करू शकणार नाहीत. अंजलीच्या आवाजात एक प्रकारचा विश्वास होता, जो मैत्रीला थोडा दिलासा देऊन गेला. मैत्रीचे डोळे चमकले. हा चालेल ना. तसेही आजोबा पुढे गेले आहेत, त्यामुळे परमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत. तिच्या चेहऱ्यावर आता थोडा उत्साह दिसत होता. पण तुम्ही काय सांगणार आहात? म्हणजे 9 वाजत आले आहेत आता. तिने घड्याळाकडे पाहून पुन्हा विचारलं. अंजलीने डोळे मिटून घेतले. पुन्हा विचार करू लागली. मी तर विचार करते सरळ सगळं खरं खरं सांगायचं. तिच्या आवाजात एक प्रकारचा ठामपणा होता, पण मनात थोडी धाकधूक नक्कीच होती. मैत्री थोडी संकोचली. दी, आईला बाजूला घेऊन हळूच विचार मग. नाही ग, काकांचीही परमिशन लागणारच ना. असं कसं त्यांच्यापासून लपवायचं? अंजलीने मैत्रीला समजावत म्हटलं. पण दी, तू आईला विचारतेस तर मी एकटी येऊन काय करू तिथे तुमच्या कपल्समध्ये? तू फक्त मेघाताईसाठी परमिशन घे. मैत्रीने थोडं लाजत पण स्पष्टपणे आपली बाजू मांडली.
अंजली हसली. अगं कपल कपल कुठे? अंश आणि गौतम पण येणार तर येत आहेत आमच्यासोबत. आणि अगं फार्म हाऊस जास्त लांब नाही, कर्ज जवळच तर आहे. अंजलीच्या आवाजात उत्साह होता. ती मैत्रीला पटवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. ठीक आहे, तू आधी आईला विचार. मैत्रीने अखेर नाईलाजाने पण हलकेच स्माईल करत संमती दिली. ठीक आहे, अंजलीने होकार दिला आणि ती मेघाच्या आईवडिलांकडे निघाली. अंकुश तिच्या पाठोपाठ येत होता. मेघाच्या आईवडिलांजवळ जाऊन अंजली थोडी थांबली. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव निरखत तिने हळूच त्यांना आवाज दिला. काका, काकू, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. ते अंजलीने थोडं अडखळत सुरुवात केली. तिच्या आवाजात थोडा संकोच होता. तुमची परमिशन हवी होती. ते सगळ्यांनी मिळून अचानक प्लॅन बनवला. फार्म हाऊसला जायचं 2 दिवसांसाठी. आज जाऊन परवा रिटर्न असू आम्ही. तर ते मेघा आणि मैत्रीला नेऊ शकतो का आमच्यासोबत? अंजलीने धीर करून विचारलं. तिची नजर त्यांच्या चेहऱ्यावर होती. हो, अंजलीचे दादा वहिनी ही असणार आहेत आमच्यासोबत. आमच्या अंशचा बर्थडे आहे म्हणून जातोय आम्ही. अंकुशने पुढे होऊन मेघाच्या आईला विनंती केली. काकू, प्लीज परमिशन द्या ना. आम्ही सगळे काळजी घेऊ दोघींची. काका प्लीज. अंजलीच्या आवाजात एक प्रकारची आर्जव होती. मेघाच्या आईवडिलांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर विचारांचे भाव आले. तशी मेघाची आई हसून मेघाच्या बाबांना परमिशन द्यायला सांगते. मेघाचे बाबा थोडे गंभीर झाले. त्यांनी अंजलीकडे पाहिलं. ठीक आहे, जा घेऊन, पण काळजी घ्या दोघींची. याआधी कधी जास्त मी त्यांना बाहेर पाठवलेलं नाही. त्यांच्या आवाजात काळजी होती. हो अंजली, आणि तुझ्यावर खास जबाबदारी असेल मेघाची. आम्ही तुमच्या विश्वासावर पाठवतोय तिला. समजतंय ना तुला मी कशाबद्दल बोलतोय ते? मेघाची आई म्हणाली. त्यांच्या आवाजात एक अदृश्य इशारा होता. जणू काही ती अंजलीला आठवण करून देत होती की तिला मेघाची विशेष काळजी घ्यायची आहे. अंजलीने नम्रपणे मान हलवली. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ठाम निर्धार होता. हो, डोंट वरी काकू, माझं लक्ष असेल. तुमच्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार आम्ही. तिने पूर्ण विश्वासाने उत्तर दिलं. ठीक आहे, जा. मेघाच्या वडिलांनी अखेर संमती दिली. नंतर मग सगळे आपापल्या घरी जातात. अंकुश अंजली आणि चिवला घेऊन त्याच्या घरी जातो. तिथूनच ते पॅकिंग करून निघणार होते. साहिलवर घरी जाऊन त्याच्या मोठ्या आई, भावाला आणि बहिणीला तयार करायची जबाबदारी दिलेली होती. अंकुश आणि अंजलीने अंश आणि गौतम तर विचारल्यावर एक पायावर तयार झाले. तन्वी आणि ऋषभ इथे नव्हते. ते USA गेलेले. अंकुशच्या डॅडने ऋषभवर तिथल्या ब्रांचची जबाबदारी दिली होती. शिवाय ते लग्न झाल्यावर तिथेच शिफ्ट होणार होते. पण अंकुशचं लग्न त्यामुळे डिले झालेलं होतं. सध्या ते 10 दिवसांसाठीच गेले होते. पण लवकरच त्यांचा तिथेच शिफ्ट होण्याचा प्लॅन होता. कसंबसं साहिलने घरच्यांना वेगवेगळी कारणं देत त्याच्या मोठ्या भावाला आणि बहिणीला त्याच्यासोबत येण्यासाठी कन्व्हिन्स केलेलं. त्याच्या चेहऱ्यावर थोडा थकवा होता, पण काम फत्ते केल्याचं समाधानही होतं. मेघाही अवाक झालेली. म्हणजे अचानक असा प्लॅन ज्याची साधी कल्पनाही नव्हती. तिला तरी आईबाबांनी लगेच परमिशन दिली याचं तिला अप्रूप वाटत होतं. मैत्रीने तिला नंतर सांगते म्हणत कसंबसं गप्प केलं होतं आणि भराभर पॅकिंग करायला घेतली होती. साहिल आता तशा दोघी घरच्यांचा निरोप घेऊन निघाल्या होत्या.
सगळे निघाले कर्जतसाठी. साहिलने मेघा आणि मैत्रीला पिकअप केलं. मेघा आणि मैत्रीच्या चेहऱ्यावर फिरायला जायचा आनंद ओसंडून वाहत होता. त्यांच्या डोळ्यात एक चमक होती, जणू काही त्यांनी आकाशालाच गवसणी घातली होती. अंकुश, अंश, गौतम, अंजली, चिऊ सगळे आधीच निघाले होते. साहिल त्याची गाडी चालवत होता. त्याच्या शेजारी मेघा बसली होती आणि मागे मैत्रेयी, दादा, वहिनी आणि श्रेयांश होता. अंकुश, अंजली आणि चिऊ, अंश, गौतमी दुसऱ्या गाडीत होते. मित्रांनो, इथून पुढची स्टोरी तुम्ही रीड करा. फक्त 4 मिनिटांची आहे.